तर राज ठाकरे यांनी आज मांडलेल्या या सगळ्या भूमिकेविषयी बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर या क्षणाला आपल्यासोबत लाईव्ह आहेत। विनायकजी, अर्थातच राज ठाकरे यांनी जे जादूचे प्रयोग म्हणून ईव्हीएम कसं हॅक होऊ शकतं याची जी प्रात्यक्षिकं दाखवली ती आपल्या समोर आहे सगळ्यांच्या। अर्थातच याच्याविषयी आपली पहिली प्रतिक्रिया, कारण त्यांनी थेटपणे आरोप केलेला आहे की निवडणुकांमध्ये मॅच फिक्सिंग होते। मला असं वाटतं राज ठाकरेंची गाडी थोडी लेट आहे, कारण ईव्हीएम हा विषय विरोधी पक्षांनी चघळून त्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाने बोलवून त्यांना चॅलेंज केलं होतं की ईव्हीएम हॅक कसं होतं ते आम्हाला दाखवा। त्याच्या सगळ्या ट्रायल झाल्यानंतर आता राजसाहेबांना जाग आलेली आहे। बहुतेक हा त्यांच्या यू टर्नचा परिणाम असेल की ज्या रस्त्यावरून विरोधी पक्षांची गाडी गेली त्या रस्त्यावरून आता त्यांनी प्रवास सुरू केलाय। मला अतिशय आश्चर्य वाटतं, राजसाहेबांसारखा प्रागतिक विचाराचा माणूस अशा प्रकारे ईव्हीएमच्या बद्दल बोलतो हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्याचं कारण देऊन आपल्याला न मिळणाऱ्या मतांच्या बद्दल बोलतो हे तर अजूनच हे आहे। राजसाहेबांकडून ही अपेक्षा आमची नक्कीच नव्हती। ईव्हीएम हॅकिंगचा मुद्दा तर त्यांनी मांडलाच आणि ती सगळी प्रात्यक्षिकं जादूचे प्रयोग या नावाखाली त्यांनी दाखवली, हा एक भाग त्यातला झाला। पण वोट चोरीवरती सुद्धा जो मुद्दा राहुल गांधींनी मग इकडे आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलेला होता त्याकडे राज ठाकरे वळले आणि त्यांनी त्याच्या संदर्भातली पण विधानं केलेली आहेत। बेसिकली काय, निवडणूक आयोगाने या सगळ्या विरोधी पक्षांना असं सांगितलंय की तुम्ही विहित पद्धत फॉलो करून आमच्याकडे तक्रार दाखल करा आणि या निवडणूक आयोगाने त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून SIT नेमण्याची, सर्व चौकशी करण्याची सगळी तयारी दाखवलेली आहे आणि त्या दृष्टीने इलेक्शन कमिशनची त्यांनी ज्या काही त्यांच्या तक्रारी आहेत त्या सविस्तर सादर कराव्या आणि निवडणूक आयोगाकडून उत्तर घ्यावं त्याचं, असं मला वाटतं। त्यासाठी असे काहीतरी जे कांगावखोरी आहे ती करू नये त्यांनी एका अर्थाने की बाबा ईव्हीएम आता हा जुना मुद्दा जो 5 वर्षापासून बंद पडला होता, गेले 3 वर्ष तर अजिबात कुठल्याही विरोधी पक्षांनी असा हा मुद्दा काढला नव्हता, कारण त्यात तथ्य नाही हे लोकांना कळून चुकलं। त्यामुळे राहुल गांधी जसं एक आरोप सोडून दुसऱ्या आरोपाकडे जातात तसं राजसाहेबांनी नव्याने सुरू केलं की काय असं मला वाटतं। राज ठाकरेंनी हे सगळे प्रात्यक्षिक दाखवून आरोप करून त्यानंतर पलीकडे जाऊन एक मुद्दा सुद्धा मांडला। त्यात राज ठाकरे असं म्हणाले की निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आणखी 1 वर्ष लांबणीवरती जाऊ देत, पण त्याच्या आधी मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता आणायला हवी। भाजपची याविषयीची प्रतिक्रिया, भूमिका? भाजपची प्रतिक्रिया आहे की हे अगदी योग्य आहे, मतदार याद्यांमध्ये पारदर्शकता आणलीच पाहिजे, त्याची विहित प्रोसिजर आहे। त्यानंतर BLO आहे, BLA आहे, सगळी व्यवस्था निवडणूक आयोगाची गेली 75 वर्ष काम करते। त्या व्यवस्थेला आज नव्याने काही वेगळी सुधारणा केली पाहिजे असं जर वाटत असेल तर स्पेसिफिक सुधारणा सांगितली तर भाजप त्या बाजूने नक्की उभा राहील। निवडणूक आयोगाची जी एक्झिस्टिंग मशिनरी आहे त्यामध्ये सहभागी होऊन विरोधी पक्षांनी त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे। निवडणूक आयोगाकडे म्हणून वेगळा काही स्टाफ नसतो, त्याच्यामध्ये BLO जे असतात, BLA जे असतात त्या सगळ्यांना सहकार्य करून आपले BLA नेमून एजंट नेमून त्यांनी सहकार्य करावं आणि मतदार याद्या शुद्ध कराव्यात, त्याच्याबद्दल काहीच हरकत नाही। परंतु त्यासाठी इलेक्शन 1 वर्षांनी लांबवावी असा अट्टास त्यांनी धरू नये असं मला वाटतं। तशी मागणी त्यांनी केलेली आहे आज। हो बरोबर आहे, पण त्याला अर्थ नाही ना त्याला काही, कारण 1 वर्षानंतर या मतदार याद्या सतत अपडेट होत असतात, पुन्हा नव्याने काही मतदार नोंदणी होईल, ती हेतुपूर्वक होईल किंवा जाणीवपूर्वक होईल किंवा अजाणतेपणाने होईल, पुन्हा नवीन काहीतरी घोळ निघतील। हे वर्षानुवर्ष 75 वर्ष चालत आलेली प्रक्रिया आहे। त्या प्रक्रियामध्ये सर्व विरोधी पक्षांनी सहभागी होऊन आपलं सहकार्य करून ही प्रक्रिया शुद्ध करण्यासाठी पुढे यावं, हेच लोकशाहीचं खरं गमक आहे। आंबेकरजी, अगदी काल परवापर्यंत फक्त राष्ट्रीय पातळीवरती राहुल गांधी अशा पद्धतीनं प्रेझेंटेशन करून हे सगळे मुद्दे जनतेच्या समोर मांडत होते। आता त्यात महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरेंची भर पडली, ज्याला तुम्ही पप्पू म्हणता राहिलात। आता पुढे आता राज ठाकरे सुद्धा या सगळ्यामध्ये सामील झालेले आहेत। आज त्यांनी लावले तो व्हिडिओचा पुढचा भाग येणार असंही जवळपास त्यांनी जाहीर केलेलं आहे। या सगळ्याकडे, या स्ट्रॅटेजीकडे आपण कसं पाहता? भारतीय जनता पक्ष कसं बघतो?
एक त्यांनी कदाचित असा प्रयत्न करून पाहिला असेल की आपल्याला भाजप किंवा महायुती जवळ करेल, परंतु ती शक्यता नाही असं लक्षात आल्यानंतर मग त्यांना दुसरा काही स्टँड उरला नाही, म्हणून आता आपलं काहीतरी वेगळा स्टँड आहे असं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तो मतदार सुज्ञ आहेत, मतदारांना ते समजतं की राजसाहेबांनी किती वेळेला आपली मतं बदलली, किती वेळेला आपले स्टँड बदलले, किती वेळेला आपली पॉलिसी बदलली, हे मतदारांना पसंत नाही, एवढंच मी नमूद करू इच्छितो. बरं, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी.